Hello students, this is the third part of our first prose, Each is great in his own place, which is written by Swami Vivekananda. This is the second semester's first prose. तर विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषांतर आहे पेज नंबर 36 वरती तिसरा पॅराग्राफ. द लाईफ ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल म्हणजेच वैयक्तिक एखादा विशिष्ट व्यक्ती. तर प्रत्येक विशिष्ट व्यक्तीचं जे जीवन आहे ते अकॉर्डिंग टू द हिंदू स्क्रिप्चर म्हणजे काय, ग्रंथ. According to the Hindu scripture has its peculiar duties. Peculiar means काय, असाधारण किंवा चमत्कारिक. विलक्षण. Duties apart from what belongs in common to universal humanity. तर हिंदू ग्रंथानुसार प्रत्येक व्यक्तीची एक विलक्षण विशिष्ट अशी ड्युटी आहे आणि या संपूर्ण विश्वामध्ये जेवढे काही मानव आहेत, जेवढी जी काही मानवजात आहे त्या प्रत्येकाची ही ड्युटी आहे, जी ड्युटी आपल्या हिंदू ग्रंथांमध्ये स्क्रिप्चरमध्ये सांगितलेली आहे. द हिंदू बिगिन्स लाईफ ॲज अ स्टुडंट्स. जो हिंदू मुलगा आहे तो त्याचं जीवन एका विद्यार्थी या नात्याने सुरू करतो. देन ही मॅरीज, नंतर तो लग्न करतो अँड बिकेम अ हाऊस होल्डर म्हणजे काय, गृहस्थ किंवा घराचा प्रमुख. तर तो लग्न करतो आणि नंतर गृहस्थ जीवन जगतो, घराचा प्रमुख बनतो. इन ओल्ड एज ही रिटायर्स. म्हातारा झाल्यानंतर तो सर्व गृहत्याग करून देतो. अँड लास्टली ही गिव्ह अप द वर्ल्ड अँड बिकम अ संन्यासी. आणि नंतर तो जग सोडून एक संन्यासाचं जीवन जगत असतो. टू ईच ऑफ दीज स्टेजेस ऑफ लाईफ. तर जीवनाच्या प्रत्येक स्टेजमध्ये, स्थितीमध्ये सर्टन ड्युटीज आर अटॅच. निश्चित अशा प्रकारचे काही कर्तव्य त्या स्टेजशी जोडलेले आहेत, अटॅच झालेले आहेत. नो वन ऑफ दीज स्टेजेस इज इंट्रिन्सिकली म्हणजेच काय, मूलतः किंवा अंगभूतपणे सुपिरियर टू अदर. तर हे जे स्टेजेस सांगितले याच्यामध्ये कोणताही स्टेज दुसऱ्या स्टेजपेक्षा मूलतः सुपिरियर नाहीये, श्रेष्ठ नाहीये. द लाईफ ऑफ द मॅरिड मॅन इज क्वाईट ॲज ग्रेट ॲज दॅट ऑफ द सेलिब्रेट म्हणजे काय, ब्रह्मचारी. तर ज्याप्रमाणे एखाद्या ब्रह्मचार्याचं जीवन हे महान असते, त्याचप्रमाणे एखादा जो लग्न केलेला गृहस्थ आहे, जो त्याच्या कुटुंबाला सांभाळतो, लेकरांना, मुलाबाळांना सांभाळतो, पत्नीला सांभाळतो, आई वडिलांना सांभाळतो, त्याचं जीवन सुद्धा महान जीवन असते. त्याचं कर्तव्य सुद्धा, त्याची ड्युटीज सुद्धा महान ड्युटीज असतात. सेलिब्रेट हू हॅज डिव्होटेड हिमसेल्फ टू रिलिजियस वर्क. तर ज्याप्रमाणे एखादा ब्रह्मचारी स्वतःला धार्मिक कामामध्ये गुंतवून टाकतो, धार्मिक कामाकरता स्वतःला अर्पण करू टाकतो, त्याचप्रमाणे एखादा गृहस्थ त्याच्या कुटुंबाकरता त्याला स्वतःला संपूर्ण जीवनभर तो अर्पण करत असतो. द स्कॅव्हेंजर म्हणजे काय,
रस्ते सफाई कामगार. The scavenger in the street is quite as great and glorious as the king on his throne. Throne म्हणजे काय? सिंहासन. तर ज्याप्रमाणे एखादा राजा त्याच्या सिंहासनावरती बसल्यानंतर महान आणि वैभवशाली दिसत असतो, तसाच एखादा सफाई कामगार, रस्ते सफाई कामगार जेव्हा रस्त्याची सफाई करत असतो तर तो सुद्धा एक महान कार्य त्या ठिकाणी करत असतो. टेक ऑफ हिम ऑफ हिज थ्रोन. जर राजाला आपण त्याच्या सिंहासनावरून काढून घेतलं, मेक हिम टू डू वर्क ऑफ द स्कॅव्हेंजर, आणि त्याला सांगितलं की रस्ते सफाई करण्याचं काम कर, अँड सी हाऊ ही फेअर, आणि बघा तो त्या रस्त्याची सफाई कशी करतो, त्याला ते काम जमणार नाही. टेक अप द स्कॅव्हेंजर अँड सी हाऊ ही विल रूल. रस्ते सफाई कामगार करणाऱ्या व्यक्तीला राजा बनवा आणि बघा की तो कसं राज्य करतो, त्याला राज्य करता येणार नाही. म्हणून जो व्यक्ती ज्या पदावर आहे तो त्या ठिकाणी व्यवस्थित आहे, तो ते काम व्यवस्थित करू शकतो, त्याच्यासारखं दुसरं कोणी करू शकणार नाही. It is useless to say that the man who lives out of the world is greater man than he lives who live in the world. तर हे म्हणणं फार चुकीचं आहे, निरर्थक आहे की जो व्यक्ती जग सोडून बाहेर राहतो तो महान आहे आणि जो जगामध्ये त्याच्या कुटुंबासह राहतो, कुटुंबाचं पालनपोषण करतो, तो महान नाही आहे. दोन्ही व्यक्ती महान आहेत, त्यांचं कर्तव्य ते त्यांच्या रीतीनं व्यवस्थित पाळत आहेत. It is much more difficult to live a free and easy life. तर मुक्त आणि अत्यंत सहज जीवन जगणं हे फार डिफिकल्ट आहे, कठीण आहे. The 4 stages of life in India have a later time been reduced to 2. तर हे जे 4 जीवनांचे स्टेजेस तिथे सांगितल्या होत्या, तर त्या आता पुढे चालून 2 स्थिती राहिलेल्या आहेत. दॅट ऑफ द हाऊसहोल्ड अँड ऑफ द मॉन्क. मॉन्क म्हणजे काय? साधू. तर आता एक व्यक्ती गृहस्थ जीवन जगतो, नाहीतर साधू बनून संन्यासाचं जीवन जगत असतो. द हाऊसहोल्ड मॅरेज अँड कॅरीज ऑन हिज ड्युटी ॲज अ सिटीजन. गृहस्थ व्यक्ती लग्न करतो आणि एक नागरिक या नात्याने त्याचे कर्तव्य पार पाडत असतो. अँड द ड्युटीज ऑफ अदर इज टू डिव्होट हिज एनर्जी होली टू रिलिजन. आणि दुसरा जो व्यक्ती असतो ज्याला साधू व्हावं असं वाटते, तो काय करतो तर धर्माकरता त्याची सर्व एनर्जी तो त्या ठिकाणी अर्पण करत असतो. टू प्रीच. प्रीच करणे म्हणजे प्रवचन देणे, किंवा प्रवचन देण्यामध्ये तो त्याची सर्व एनर्जी आपली एनर्जी सर्व अर्पण करतो. अँड टू वर्शिप गॉड. वर्शिप करणे म्हणजे पूजा करणे, अर्चना करणे, आणि देवाची पूजा, स्तुती, नमन करण्यामध्ये तो आपली सर्व एनर्जी त्या ठिकाणी डिव्होट करतो, समर्पित करत असतो. So students, in this way this part ends here. We are going to stop here. Have a good day to all of you. Thank you very much.